मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही साजरी केलेली आहे। सर्व पदाधिकारी, सर्व महिला आघाडीने याच्यामध्ये भाग घेतला आहे, मोठे सहकार्य केलेले आहे। सर्व महिलांनी ज्यांनी ज्यांनी महालक्ष्मी हे लाडली बहिणीचे फॉर्म भरले होते, ज्यांना 3-3 हजार रुपये आले, त्या सर्व महिला आल्या होत्या आणि त्यांनाही इथं आम्ही जे साहेबांनी गिफ्ट दिलं, रक्षाबंधनच्या निमित्ताने ज्या साड्या वाटप केल्या, जे गिफ्ट दिलं त्याबद्दल सगळ्या महिला आल्या, त्यांचे मी अभिनंदन करते। एवढे 2 शब्द बोलून मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी केलेली आहे, कारण की बऱ्याच महिलांना म्हणजे 3-3 हजार रुपये रक्षाबंधनच्या आधी आलेले, कारण हेच मुख्यमंत्री जिंदगीभर राहिले पाहिजे। शिंदे साहेबांसारखे मुख्यमंत्री कधीच नाही होणार, खूप मुख्यमंत्री होऊन गेले। सक्सेसफुल किया, आप आए और आपने कार्यक्रम की शोभा बढ़ाई। हमारे जो यहाँ पे मुख्य गेस्ट है जयसवाल सर, सुजाता गौड़ी मैडम और गुले मैडम, यस आपसे पहली बार मिले। तो आप सबको हम थैंक यू बोलना चाहेंगे, आपने इनवाइट किया। और आप सब महिलाओं को हम प्रयत्न करेंगे हिंदी मराठी दोनों मिला के समझाने में कि हम क्या बोलने वाले हैं आज। आरोग्य चांगलं राहो त्यासाठी या ठिकाणी उपस्थित पूजा खानताई, आमचे या महानगर प्रमुख गुलेताई, शिंदेताई, राजपूत, गोविताई, जी और यहाँ पे सभी बैठे हुए मेरे बहनों,
आज सही बोले तो इस महाराष्ट्र के अंदर जो हमारे महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, अजीत दादा, देवेंद्र जी फडणवीस जी, इन सब ने मिलकर लाड़की बहना जो योजना लगाई है, आज बहुत जने को लगता होगा 1,500 कोटी है, 3,000 कोटी है, कुछ ऐसा लगता है। पर आज जाके आप हर जगह देखेंगे, हर ग्रामीण में जाएंगे तो वहाँ पर जाके देखेंगे अपने माता पिता की हाथ में 1,500 रुपये भी ऐसे गिरे तो उनको बहुत अच्छा लगता है। आज रक्षाबंधन की वजह से उन्होंने बेड़ की जगह 3,03,000 रुपये देने का उन्होंने काम किया है। आप सबसे तरफ से तीनों हमारे मोदी को आशीर्वाद शुभेच्छा देता हूँ, क्योंकि एक अच्छा काम जो महाराष्ट्र के अंदर आज तक कभी नहीं हुआ है। आपने देखा होगा हर इंसान अलग अलग तरह से काम करता है। बड़े उम्र के होंगे उनके लिए एसटीज की अधिक कीमत कर दी है। जो हमारे बहनों को एडमिशन नहीं मिलती थी, जहाँ पर पैसे भरना पड़ते थे। एक बच्ची ने एक रात में 2 बजे आत्महत्या की और 2.5 बजे सीएम साहब को फोन आया कि ऐसा ऐसा हुआ है। तो उन्होंने ताबड़तोड़ हमारे शिक्षा मंत्री पाटिल से जो पत्रकारों को कहा है कि बच्ची ने आत्महत्या की है। कल के अगर जीआर आप निकाल तो किसी भी स्कूल के अंदर सब पैसा वो कोई भी नहीं भरेगा, सब पैसे का कारोबार महाराष्ट्र गवर्नमेंट देखेंगे। इस तरह से उन्होंने झूठा के पहले सीएम साहब होंगे, ताकि उनको सब समाज का, हर लोगों को, हर देश का दुख उनको मालूमात है। और आज मैं इसलिए खुश हूँ कि हर चीज़ उनके वजह से आज ये शहर के अंदर कम से कम पूरा शहर अच्छा है। आप जाएंगे, उधर जाएंगे, इधर जाएंगे, लेकिन अपना मजबूती खराब था। लेकिन ये जरूर कहूँगा, ये 2 साल के अंदर कम से कम 400 कोटी के यहाँ पे काम किया हूँ। किसी का धर्म, किसी भी जात का पात देखते हुए हर लोग मुझे एक इंसान भी नाम नहीं रख सकता। मैंने अभी अपने रोजीबाग के ईदगाह को 1 करोड़ रुपये लाया हूँ। मैंने 7 मस्जिद के सामने रोड बना दिया हूँ। मैंने वहाँ पे तुम्हारे जानना का छावनी की ईदगाह को सामने का गेट 25 लाख का बना के दे रहे। हर समाज के इसमें होगा। बाबा साहेब अम्बेडकर, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का पुतला बिठाया जा रहा है, उसके लिए 5 करोड़ रुपये लाके दिया हूँ। संभाजी महाराज का पुतला बैठ रहा है, उसके लिए 5 लाख रुपये लाके दिया हूँ। इस तरह से हर एक जो हर समाज के लिए इंडिया साहब ने इतनी मदद की, आपको यकीन नहीं होगा। हालांकि आज विषय लाडली बहना का है, लेकिन इसलिए बोलना होगा, मैंने हमारे बहनों को 22 साल चित्तल में रहते हुए देखा हूँ। तो उनके वहाँ आप जाके देखिए, हर जगह मैंने वहाँ रोड बना के दिया हूँ, ताकि उन लोगों को मैयत भी लिया के नहीं आती थी, ना बच्चों को स्कूल में छोड़ना आता था। ऐसे जगह मैंने यहाँ पे काम कर दिया हूँ। आज लाडली बहना के हिसाब से सभी लोग, सभी बहनों को उनको शुभकामना देता हूँ। और हमारे यहाँ पे बहना से खानदानी ने हमारी जो बताई है, और वो बहुत ज़रूरी है, क्योंकि हम लोग खाने के लिए कुछ भी मिला, चटपटा मिला तो खाने के लिए खड़े हो जाते हैं। जैसा उन्होंने हर चीज़ बनाई, उस चीज़ को हर 3 महीने में एक बार हमें चेक करना चाहिए, बहुत ज़रूरी है। क्योंकि अपने को बहुत छूटने लगता है। जिस दिन वो बीमारी लगती है, बीमारी लगने के बाद अपने को पता चलता है कि कितनी तकलीफ होती है। क्योंकि हर चीज़ मैंने वो देखी है, इसलिए मुझे उसका कल पता है। इसलिए मैं सब बहनों से विनती करूँगा, हर 3-4 महीने को अपने सब बहनों को अपना ब्लड चेक करना ही चाहिए, किसी कीमत कुछ भी राहत हो। मैं आज के प्रसंग में ज़्यादा टाइम नहीं लेते हुए आप सबको, लाडली बहना को, हमारे महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, इनके तरफ से आप लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं करता हूँ। और जिन जिन लोगों के वहाँ पैसे आना बाकी रहा, किसी के कुछ कारण से पैसे रुक गए होंगे, तो वो भी हमारे शहर प्रमुख विश्वनाथ जी राजपूत को आपको बताया, तो वो भी सब पैसे आप सब लोगों को मिलेंगे। फिर एक बार सब लाडली बहना को इतना शिंदे साहब के तरफ से आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।
या त्यांना ते. लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, आपले सर्वांचे लाडके भाऊ मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा, कार्यसम्राट आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेबांचा, शिंदे साहेब यांचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा. आता मी म्हणणार कोण आला रे कोण आला, लाडक्या बहिणीचा भाऊ आला. कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही साजरी केलेली आहे. सर्व पदाधिकारी सर्व महिला आघाडीने याच्यामध्ये भाग घेतला आहे. मोठे सहकार्य केलेले आहे. सर्व महिलांनी ज्यांनी ज्यांनी महालक्ष्मी हे लाडली बहिणीचे फॉर्म भरले होते, ज्यांना 3-3 हजार रुपये आले, त्या सर्व महिला आल्या होत्या. आणि त्यांनाही इथं आम्ही जे साहेबांनी गिफ्ट दिलं, रक्षाबंधनच्या निमित्ताने जे साड्या वाटप केल्या, जे गिफ्ट दिलं, त्याबद्दल सगळ्या महिला आल्या, त्यांचेही मी अभिनंदन करते. एवढे 2 शब्द बोलून मी उपमहानगर प्रमुख, खरंच या शिंदे साहेबांनी एवढी चांगली योजना काढली की महिलांना इतका आनंद झाला. त्यांच्या खात्यात 3,000 रुपये आलेले आहेत. रक्षाबंधनाच्या आधीच आले होते काही काहींना. मी माझ्या एरियात काल जवळजवळ 7-8 ठिकाणी पत्रकार बंधूंना घेऊन त्या महिलांची मुलाखत पण दिलेली आहे. तरी खूप असे मुख्यमंत्री परत भविष्यात कधीच न होणार आहेत, कारण हेच मुख्यमंत्री जिंदगीभर राहिले पाहिजे. शिंदे साहेबांसारखे मुख्यमंत्री कधीच नाही होणार. खूप मुख्यमंत्री होऊन गेले, कितीतरी होऊन गेले, नावं सांगायचं सुद्धा त्यांची लिस्ट फार मोठी आहे, पण त्यांनी असा महिलाचा काहीच कार्यक्रम घेतला नाही. तरी या सरकारने खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कारण सीएम साहेबांनी महायुती सरकारने जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी केलेली आहे, कारण की बऱ्याच महिलांना म्हणजे 3-3 हजार रुपये रक्षाबंधनच्या आधी आलेले. व आम्ही सर्व महिला आघाडी, मी छत्रपती संभाजीनगर महानगर प्रमुख शारदाताई घुले, व आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलं की सीएम साहेबांनी एवढं जर बहिणी म्हणून एवढं मान सन्मान दिला महिलांना, पण आम्हाला पण असं वाटलं की आपल्या महिला आघाडीच्या वतीनं आपण सुद्धा महिलांचा सत्कार करावा व त्यांना पण मान सन्मान द्यावा. त्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं हा कार्यक्रम आयोजित केला सर्व महिला आघाडीच्या वतीने. व सर्व महिलांना रक्षाबंधनची भेट म्हणून आपले लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी साडी म्हणून गिफ्ट दिलं. व आमच्या वतीने सुद्धा आम्ही महिलांना जे शक्य आहे ते त्यांना गिफ्ट दिलं, नाश्ता वगैरे त्यांचा मान सन्मान केला व हे प्रोग्राम इथे राबवला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे आपले लाडके मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब, मला तर असे वाटतं जो काळ गेला त्यातही त्या काळातही असे मुख्यमंत्री झालेले नाहीये. लिस्ट मोठी आहे पण नाव सांगण्यासारखं एकही मुख्यमंत्री नाही. आणि मला असं वाटतं पुढे होणार नाही, झाले तर शिंदे साहेबच अशा प्रकारचे मुख्यमंत्री ह्याच प्रकारे राहतील आणि लाडकी बहीण योजना गाजवतील. मला आशा आहे की हेच मुख्यमंत्री व्हावे आणि ह्याच योजना महिलांसाठी राबवाव्या. आणि मला असं वाटतं की पहिले मुख्यमंत्री असे आहे महाराष्ट्राचे की त्यांनी महिलांना मान सन्मान दिलेला आहे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 1,500 का होईना हो दिले ना. आजपर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्याचा रेकॉर्ड आहे की त्यांनी 1000 किंवा 1,500 दिलेले. एकनाथ साहेबांनी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. महिलांना सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आमच्या महिला आघाडीने जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, महिलांचा मान सन्मान केलेला आहे आणि आमचे लाडके मध्याचे प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्याकडून जी लाडक्या बहिणींना जी भेट दिलेली आहे त्याबद्दलही मी त्यांचे आभारी आहे. आणि एवढा सगळा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आमच्या घुलेताई
आमच्या गवळीताई यांची मी आभारी आहे आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र. Thank you.